हॅलो गुड मॉर्निंग. सो आम्ही चाललोय हिमाचल मधल्या बिलासपूर डिस्ट्रिक्टच्या सर्वात उंच स्पॉटवर आणि हे आहे एम्स बिलासपूर. आम्ही एक ब्रेक घेतला आहे. सो आम्ही चाललो आहे बहादरपूर एका स्पॉटला, जो टॉपेस्ट ऑफ द बिलासपूर डिस्ट्रिक्ट आहे हिमाचलमधला. तिकडे शिमलाचा रोड आहे. इथनं शिमला एक 65 किलोमीटर आहे. थोडा ब्रेक घेतला. घर बघा कसं आहे. उत्तराखंड एक्सप्लोरिंग अनटच हिमाचल. बहुत ही बढ़िया. यार ऐसे ऊपर कैसे घर बनाते यार. अल्टो लॉर्ड अल्टो, सगळ्यांची अल्टो इकडे बघा. आणि पार्किंग अशी वरती रोडवर गेली आहे. घरं अशी खाली आहे डोंगरावरती. एक नंबर. अरे वा वा. थंड हवा चालू आहे मस्तपैकी. आणि लवकरच आम्ही पोहोचू होपफुली. कापूस देवदारची झाडं चालू झाली आहेत. थंड आहे हवा एकदम मस्त. आम्ही ऑलमोस्ट 1 किलोमीटरमध्ये पोहोचणार आहोत आपल्या डेस्टिनेशन. खतरनाक रोड. We are almost there. चलू क्या? आणि फायनली आपण आलो आहोत बहादरपूरला. इकडे एक शासकीय विश्रामगृह आहे. खूप मस्त आहे. आणि इकडे सर्व देवदारची झाडं आहेत. थोडं एक्सप्लोर करूया आणि मग जाऊया. असा थोडा वॉक आहे. वॉक करूया. एकदम प्युअर ऑक्सिजन इथे. 100% ऑक्सिजन. कालच इथे पाऊस झाल्यासारखं वाटतंय. थंड आहे वातावरण. 12-15 डिग्री असेल. झाडं तशी 15-20 वर्षाची आहेत. जुनी खूप मोठी होतात ही. आणि आता इकडे एक मंदिर आहे ते बघूया. आणि एक ओपन व्ह्यू पॉईंट आहे तिकडे पण जाऊया. मस्त घर वाटते बघा. असं घर. इकडे एक रेस्ट हाऊस आहे. आणि इकडे मंदिर आहे. We are at top of the Bilaspur district. I don't know the elevation, but probably more than 1200 meters. I'm not sure. देवदार आहेत. काही वस्तू आहेत. मंदिर आहे. छान. गेस्ट हाऊस आहे शासकीय. इकडे वरती एक काहीतरी आहे ते बघूया आपण.
ना. अच्छा, इथे सुद्धा एक मंदिर आहे एकदम टॉपला, मस्तच. इथं देवाचं स्थान आहे. इथे पण काहीतरी वस्तू आहे, विरघळत माहित नाही, कळत नाहीये. शासकीय विश्रामगृह खूप छान आहे बघा, केवढं भारी आहे. इकडनं सर्व विश्रामगृह किती लांब लांब आहेत बघा, हमीरपूर, चंबा वगैरे वगैरे वगैरे. आणि हे आहे बहादूरगड आहे, इथे असं खाणं जेवण बनवतात. आणि आम्ही विश्रामगृहाची चौकशी केली, स्वस्त आहे. हिमाचलवरून बाहेरून आलेल्या लोकांसाठी फक्त 1000 रुपये पर नाईट आहे. ऑनलाईन बुकिंग आहे, त्यामुळे काही गफला नाही आहे. आणि हिमाचलच्या लोकांना 500 रुपये. मस्त जागा आहे. आता आम्ही निघतोय, आता बघू रस्त्यात थांबू, भूक लागली. ओ माय डार्लिंग, किधर था तू?